सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या पोफळी इथल्या जलविद्युत प्रकल्पांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोयना आणि पोफळीच्या दौऱ्यावर येत आहेत। सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयना नगर इथं पोहोचणार आहेत आणि त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित असणार आहेत। सुरुवातीला मुख्यमंत्री कोयना नगरहून पोफळीला जाणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता ते पुन्हा कोयना नगरला पोहोचून कोयना धरणाची पाहणी करणार आहेत। हरित क्रांतीला चालना देणारं धरण म्हणून कोयना धरणाला ओळखलं जातं, पण याच धरणाची अनेक कामं ही ठप्प आहेत। कामं संथ गतीनं सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयना धरणाच्या दौऱ्यावर येत आहेत। वर्षानुवर्ष तोटा वाढणाऱ्या एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटीनं आता स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली आहे आणि 30 जून पर्यंत 50 वर्ष पूर्ण करणारे किंवा त्यापेक्षा जास्त वय झालेल्या अधिकारी कर्मचारी या योजनेस पात्र असणार आहेत। एसटीच्या 27,000 पात्र एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। एसटी महामंडळाची त्यामुळे महिन्याला 100 कोटींची बचत होणार असल्याचं एसटी महामंडळ प्रशासनानं सांगितलंय। एसटीची मालमत्ता डेपो बँकेमध्ये तारण ठेवून कर्ज घेणं, त्याशिवाय एसटीच्या मालवाहतुकीला प्राधान्य देऊन कमाई करण्याचा परिवहन मंत्री अनिल परब यांचा प्रयत्न आहे। मात्र एसटीच्या 98,000 कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिरिक्त झालेल्या 30 कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एसटीवर बोजा पडत असल्यानं कर्मचाऱ्यांसाठी एसटीने ही स्वेच्छानिवृत्ती योजना आणली आहे। महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार शक्ती कायदा आणण्याच्या तयारीत आणि या कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे। या कायद्यानुसार महिनाभरामध्ये गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। या कायद्यामध्ये गुन्हेगाराला मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली आहे। 14 आणि 15 डिसेंबरला होणाऱ्या 2 दिवसीय हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करून घेण्याचा सरकारचा मानस आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे संकेत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले। मुख्यमंत्री आदेश देतील त्याचं पालन करणार असल्याचं सत्तार म्हणाले। आगामी निवडणुकांबाबत काल झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली। नाशिक शहरामध्ये शाळांमधून मिळणारं ऑनलाईन शिक्षण आता फी न भरल्यास बंद होणार आहे। नाशिक जिल्ह्यातल्या स्कूल असोसिएशनने हा निर्णय घेतलाय। 50% अधिक पालकांनी फी न भरल्यास समोर आल्यानं शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन देणं आता शाळांसाठी कठीण झालेलं आहे आणि त्यामुळे आता फीची थकबाकी भरणं बंधनकारक केलं जाणार आहे। खासगी विना अनुदानित शाळा विद्यार्थ्यांना शाळेतून काढणार नसले तरी मात्र त्यांची ऑनलाईन शिक्षणाची लिंक रोखली जाणार आहे। पुढच्या वर्षीपासून नोकरदारांच्या हातात येणारा पगार कमी होणार आहे, कारण पुढील वर्षी एप्रिलपासून देशामध्ये नवीन वेतन नियम लागू होणार आहे आणि या नव्या नियमामुळे फक्त प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी बरोबरच हातात येणाऱ्या पगारावरती देखील त्याचा परिणाम होणार आहे। केंद्र सरकारनं मागच्या वर्षी संसदेत वेज कोड विधेयक मंजूर केलेलं होतं आणि ते आता पुढील वर्षीपासून लागू होणार आहे। केंद्र सरकारनं नवीन वेज कोड विधेयक 2019 मध्ये मांडलं होतं आणि हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कायदा अस्तित्वात आलाय। त्यातील नियम एप्रिल 2021 पासून म्हणजे पुढच्या वर्षीपासून लागू होणार आहेत। खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही पगार यामध्ये निश्चितच केला जाणार आहे आणि नव्या नियमानुसार कर्मचाऱ्याला दिले जाणारे भत्ते एकूण पगाराच्या 50% अधिक असणार नाहीत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या हल्ल्यामध्ये त्यांचे स्वीय सहाय्यक सौरभ पडघान जखमी झाले। जनार्दन गाडेकर या हल्लेखोरानं हा हल्ला केला। पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतले। मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं नकार दिलाय आणि महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी मराठा आरक्षणाअंतर्गत ज्या जागा भरलेल्या आहेत त्या नियुक्त्यांनाही कोर्टानं स्थगिती दिली आहे। त्यामुळे आरक्षणाचा फायदा मिळालेल्या उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागले आणि त्यामुळे राज्य सरकारला या निर्णयामुळे मोठा झटका बसलाय। पुढची सुनावणी आता 25 जानेवारीला होणार आहे आणि त्यानंतर दररोज सुनावणी होणार आहे। घटनापीठानं मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। ही सरकारची नाचक्की असून सरकारनं नवीन कोणतेच मुद्दे मांडत नसल्यामुळे स्थगिती कायम ठेवल्याचा दावा पाटील यांनी केला आहे। मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम राहिल्यामुळे खासदार संभाजीराजेंनी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली। आपण द्विधा मनस्थितीत असून सरकारने यावर तातडीनं तोडगा काढून मराठा तरुणांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे। मराठा आरक्षणावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर परभणीमध्ये मराठा समाज बांधव आक्रमक झाले। शहरातल्या विसावा कॉर्नर विविध
मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. परभणी जिंतूर, परभणी पाथरी हा राज्य महामार्ग अडवल्यामुळे वाहन चालकांच्या रांगा या ठिकाणी लागल्या होत्या. दिल्लीमधल्या शेतकरी संघटनांच्या संयुक्त बैठकीमध्ये सरकारकडून प्राप्त झालेला प्रस्ताव एकमतानं नामंजूर करण्यात आला. आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 12 डिसेंबरपासून राजस्थान हायवे बॉर्डर जाम करणार आणि सर्व टोलनाके फ्री करण्याचं आंदोलन, तर 14 डिसेंबरला सर्व बॉर्डरवर आंदोलक एक दिवसीय उपोषण करणार आहेत आणि याच दिवशी देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आणि लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तसंच सर्व शेतकऱ्यांनी रिलायन्स जिओ सिमवर बहिष्कार टाकावा असं आवाहनही करण्यात आलं आहे. दिल्लीतील शेतकरी संघटनांनी सरकारचा प्रस्ताव नामंजूर केला आहे आणि या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि पियुष गोयल यांची बैठक झाली. यावेळी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. दरम्यान शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेसाठी केंद्र सरकार आवाहन करणार असल्याचं समजतंय. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन नवीन कृषी कायद्यांबाबत चर्चा केली आणि या बैठकीनंतर नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी या शिष्टमंडळानं केली. तर शेतकरी हिताचे कायदे आहेत, मग शेतकरी रस्त्यावर कसा, असा सवाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. या शिष्टमंडळात राहुल गांधींसह शरद पवार, सीताराम येचुरी, डी राजा या नेत्यांचा समावेश होता. एनआयएनं 16 खलिस्तानी समर्थकांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. या चार्जशीटमध्ये सिख फॉर जस्टिसचे गुरवंत सिंग पन्नू आणि अवतार सिंग पन्नू यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. रेफरंडम 2020च्या अंतर्गत षडयंत्र रचण्यासंदर्भात त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे. दिल्लीतल्या शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वादग्रस्त विधान अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. जालना जिल्ह्यातल्या टाकळी कोलते गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केलाय. या देशामध्ये आधी सीएए आणि एनआरसीमुळे उचकवण्यात आलं, पण यामुळे एकतरी मुस्लिम देशाबाहेर गेला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोरोना लसीच्या वितरणासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आता सज्ज झाला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातला आढावा घेतला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 16 लाख कोरोना व्हॅक्सिन स्टोरेजची क्षमता असणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. दिवसाला 10,000 जणांना लस देण्याची आरोग्य विभागाची तयारी आणि त्यानुसार आरोग्य यंत्रणेनं लस देण्यासाठी प्रशिक्षण देखील पूर्ण केलंय आणि डिसेंबर अखेरीस कोरोनाची लस येणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळपास 15,000 आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना तर सिंधुदुर्गातल्या 10,000 आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. अमेरिका आणि रशियाच्या पाठोपाठ भारतातही कोरोनावरील लस तयार करण्याचं काम हे तेवढ्याच वेगानं सुरू आहे आणि हेच पाहण्यासाठी 1-2 नव्हे तर चक्क 64 देशांचे प्रतिनिधी हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीत आले होते. भारत बायोटेकमध्ये लस बनवण्यात येत असल्याने युनिटला तब्बल 64 देशांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली. भारतात तयार होणाऱ्या लसीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे, कारण या देशांनाही भारताकडून लस हवी आहे. कोरोनाच्या लसीकरणासाठी देशातील आणि राज्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबईतल्या केम हॉस्पिटलमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा रेफ्रिजरेटरसह कोल्ड स्टोरेजची रूम तयार करण्यात आली आणि या कोल्ड स्टोरेज रूमचं एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 कडे कोविड लसीसाठी आवश्यक असणारं नियंत्रित तापमानाची ही कोल्ड स्टोरेज रूम आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य लसीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 42 प्राथमिक आरोग्य केंद्रासह 6 ग्रामीण आणि 4 उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शीतसाखळी तयार करण्यात आली आहे. लस ठेवण्यासाठी 78 डीप फ्रीझर तसंच कोल्ड बॉक्स तसंच व्हॅक्सिन कॅरियरसह यंत्रणा सज्ज आहे. उस्मानाबादमध्ये एकावेळी 1 लाख डोस साठवणूक करण्याची क्षमता आहे. सीरम आणि भारत बायोटेकला कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी नाकारल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे आणि त्यामुळे परवानगी नाकारल्याची केवळ अफवाच असल्याचं स्पष्ट झालंय. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपत्कालीन लसीच्या वापरासाठी सरकारकडे परवानगी मागितली, मात्र त्याचा निर्णय अजूनही झालेला नाहीये. मुंबईतल्या पश्चिम उपनगरातल्या मालाड भागामध्ये मुंबई महापालिकेनं जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याकडून पी उत्तर विभागामध्ये दररोज सार्वजनिक ठिकाणी सॅनिटाईज केली जातात. मास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांना कोरोनाचं गांभीर्य सांगून मोफत मास्कही वाटले जातात.
युनेस्कोच्या ग्लोबल टीचर पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी ठरलेले रणजित सिंह डिसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी तसं आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलंय. डिसले 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांना भेटले आणि त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंचीही भेट घेतली होती. बॉयलर कोंबड्यांच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. कोरोना काळामध्ये अफवांमुळे कोंबड्यांच्या उद्योगाला फटका बसला तरीही कोंबडी उत्पादकांनी पुन्हा उभारी घेत आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. लॉकडाऊननंतर चिकनचा भाव किलोला 95 रुपयांच्या पुढे होता. आता थंडी सुरू झाल्यानं खप वाढेल, भावही वाढेल अशी आशा कोंबडी उत्पादकांना होती. मात्र भाव न वाढता किलोमागे 17 रुपयांनी भाव घसरलाय. सध्या 78 रुपये किलोनं चिकन मिळतंय.